नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक खोळकर जी.एस. ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी विभाग, अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती. काल आपण मॅग्नेटो इग्निशन सिस्टीमची माहिती पाहिली. आज या पुढील जो टॉपिक आहे तो म्हणजे बॅटरी इग्निशन सिस्टीम, त्याची आपण माहिती घेणार आहोत. आता ही जी बॅटरी इग्निशन सिस्टीम आहे ती प्रत्यक्षात कशी दिसते त्याची आकृती त्या स्क्रीनवरती आलेली आहे. आता ह्या बॅटरी इग्निशन सिस्टीमचा मुख्य उद्देश म्हणजे की बॅटरीच्या लो व्होल्टेज करंटचे म्हणजेच कमी दाबाच्या वीज प्रवाहाचे रूपांतर हाय व्होल्टेज करंटमध्ये म्हणजेच जास्त दाबाच्या वीज प्रवाहामध्ये करून हा हाय व्होल्टेज करंट इंजिनच्या फायरिंग ऑर्डर प्रमाणे स्पार्क प्लगला देणे हा होय. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आपल्या स्क्रीनवरती किंवा मोटार गाडीवरची जी बॅटरी असते, या बॅटरीमध्ये 12 व्होल्टचा करंट असतो. आणि हा जो स्पार्क प्लग आहे इंजिनवरचा, ह्याच्यातून जर ठिणगी पाडायची असेल, तर आपल्याला 20 ते 22,000 व्होल्टची गरज लागते. आणि मग या 12 व्होल्टचं 20 ते 22,000 व्होल्टमध्ये रूपांतर करण्यासाठी या बॅटरी इग्निशन सिस्टीमचा उपयोग होतो. आणि त्यासाठी या हाय व्होल्टेजमध्ये रूपांतर करण्याचं काम या इग्निशन कॉइलकडून केले जातं. म्हणजे हा जो पार्ट दिसतो आहे तुम्हाला, याच्यामध्ये 12 व्होल्टचं जवळजवळ 22,000 व्होल्टमध्ये रूपांतर केलं जातं. आता ते कसं केलं जातं वगैरे त्याची माहिती आपण पुढं डिटेलमध्ये नंतर पाहणार आहे. तर या बॅटरी इग्निशन सिस्टीममध्ये कोणते कोणते महत्त्वाचे पार्ट असतात? तर सुरुवातीला काय आहे? बॅटरी, नंतर इग्निशन स्विच, इग्निशन कॉइल, डिस्ट्रीब्युटर, ह्या एच-टी वायर म्हणजे हाय टेन्शन वायर, त्यानंतर हा स्पार्क प्लग. ठीक आहे. आता ही प्रत्यक्षात असणारी आकृती म्हणजे ज्या इग्निशन सिस्टीमचे इंजिनवरचे जसे पार्ट आहेत तसे हे पार्ट दाखवलेले आहेत. क्लिअर? आता आपण त्याची एक लाईन डायग्राम पाहूया. त्याची रचना कशा प्रकारची असते पाहूया. आता ही मोटार गाडीची बॅटरी नीट समजावून घ्या. या बॅटरीला 2 टर्मिनल असतात. एक पॉझिटिव्ह टर्मिनल, दुसरा निगेटिव्ह टर्मिनल. जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे तो अर्थ केलेला असतो, बॉडी अर्थ केलेला असतो. म्हणजे मोटार गाडीवरती बॅटरी बसवल्यानंतर या टर्मिनलला वायर जोडायची आणि त्या मोटार गाडीच्या बॅटरीला तिथं ती जोडायची. कारण अर्थिंग केल्याशिवाय बॅटरीतला प्रवाह पुढं वाहणार नाही. आणि मग या बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलची वायर ही ॲमीटरला जोडलेली असते. ॲमीटरमधून निघालेली दुसरी वायर ही इग्निशन स्विचला दिलेली आहे. म्हणजे ड्रायव्हर जो केबिनमध्ये बसवलेला असतो, तिथं जे बटन असतं इंजिन सुरू करण्यासाठीचं, त्याला ती वायर जोडलेली असते. आणि मग ह्या इग्निशन स्विचकडून निघालेली वायर ही हा इग्निशन कॉइलचा भाग आहे. या इग्निशन कॉइलमध्ये 2 प्रकारच्या कॉइल असतात. एक प्रायमरी कॉइल आणि दुसरी सेकंडरी कॉइल. या प्रायमरी कॉइलच्या फेऱ्यांची संख्या कमी असते. या सेकंडरी कॉइलच्या फेऱ्यांची संख्या ही जास्त असते. आणि ह्या संपूर्ण भागाला इग्निशन कॉइल असं म्हणतात. अगोदर आपण वायरिंग समजावून घेऊया आणि मग या इग्निशन स्विचकडून आलेली वायर या इग्निशन कॉइलला 2 टर्मिनल असतात. इथं एक टर्मिनल दिसतोय, ह्या एक टर्मिनल दिसतोय. आणि ह्या टर्मिनलला वायर जोडल्यानंतर या प्रायमरी कॉइलचं जे दुसरं टोक आहे, या दुसऱ्या टोकाची जी वायर आहे, ही दुसऱ्या टोकाची वायर ही या ठिकाणी कॉन्टॅक्ट ब्रेकर पॉइंटला त्या ठिकाणी जोडलेली असते. हा CB पॉइंट दिसतोय, कॉन्टॅक्ट ब्रेकर पॉइंट. येतंय लक्षात? त्याच्या खाली हा इग्निशन कॅम असतो. या इग्निशन कॅम द्यायचा उद्देश या पॉइंटची उघडझाप व्हावी. आता हा पॉइंट उघडलेला आहे, हा उंचवटा असल्यामुळं. आणि हा फिरत असताना ज्यावेळी हा सपाट भाग या पट्टीखाली येईल,
त्यावेळी पुन्हा काय केले जातात, ते पॉइंट्स मिटले जातात. म्हणजे या पॉइंटची उघडझाप करण्यासाठी हा इग्निशन कॅम या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्याला समांतरच एक हा कंडेन्सर त्या ठिकाणी जोडलेला असतो. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की हा कंडेन्सर देण्याचं कारण असं की हे सीबी पॉइंट जळण्यापासून वाचवणे. त्याचं कार्यपद्धती कशी चालते त्याची आपण माहिती नंतर पाहणार आहोत. आणि नंतर या सेकंडरी कॉइलमधनं निघालेली जी वायर आहे, ही पहा इकडं या डिस्ट्रीब्युटरला गेलेली आहे. दिसतंय डिस्ट्रीब्युटरच्या सेंटरला. याला रोटर असं म्हणतात. आणि या रोटरला जोडल्यानंतर ह्या डिस्ट्रीब्युटरची आतली रचना आहे पहा. त्याच्या आतमध्ये हे सेगमेंट असतात. 1, 2, 3, 4 अशा प्रकारे. आणि ह्या सेगमेंटच्या ज्या एचटी वायर आहेत, किंवा हाय टेन्शन वायर आहेत, त्या प्लगला फायरिंग ऑर्डर प्रमाणे जोडलेले असतात. येते लक्षात? आणि हा क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरत असतो. त्यानंतर अशा प्रकारे आणि नंतर ह्या प्लगचं एक टोक अर्थ केलेलं असतं. हे सगळं अर्थिंग दाखवलेलं आहे सर्किट पूर्ण होण्यासाठीचं. आता प्रत्यक्षात ह्याची कार्यपद्धती कशी चालते ते आपण पाहूया. आता जेव्हा आपण स्विच ऑन करतो, हा इग्निशन स्विच आहे इथं, हा स्विच ऑन करतो, तेव्हा या बॅटरीचा 6 किंवा 12 व्होल्टचा विद्युत प्रवाह हा इग्निशन स्विच मार्फत इग्निशन कॉइलच्या साइड टर्मिनल पर्यंत येतो. आणि इग्निशन कॉइलमधील या प्रायमरी कॉइलची 2 टोके 2 टर्मिनलला जोडलेले असतात. म्हणजेच एक टोक इथं जोडलेलं आहे आणि दुसरं टोक असं या सेकंडरी कॉइल मार्फत इकडे जोडलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे स्विच मार्फत आलेला वीज प्रवाह या प्रायमरी कॉइल मधून प्रवाहित होतो, म्हणजे इथपर्यंत येतो. व इग्निशन कॉइलच्या म्हणजेच ह्या इग्निशन कॉइलच्या या दुसऱ्या साइड टर्मिनल पासून हा जो वीज प्रवाह आहे तो डिस्ट्रीब्युटर असेंब्ली मधील या सीबी पॉइंट पर्यंत आलेला जातो. आता ही प्रत्यक्षात इग्निशन कॅम इकडे दाखवलेला आहे, परंतु ऍक्च्युअली पार्ट मध्ये हा जो कॅम आहे तो ह्या डिस्ट्रीब्युटरच्या सेंटरला बसवलेला असतो. फक्त तुम्हाला समजण्यासाठी तो बाजूला काढलेला आहे. ठीक आहे. तर ज्यावेळी या इग्निशन स्विच मधून आलेला विद्युत प्रवाह या प्रायमरी कॉइल मधून वाहतो आणि तिथून तो या सीबी पॉइंट जवळ येतो. आणि सीबी पॉइंट मिटलेल्या स्थितीमध्ये असताना तो अर्थ होतो. अर्थ होतो म्हणजे सर्किट काय होतं त्या ठिकाणी पूर्ण होतो. आणि यावेळी त्याला आपण म्हणतो प्रायमरी सर्किट पूर्ण झालेलं आहे. आणि प्रायमरी सर्किट पूर्ण झाल्यामुळं ह्या इग्निशन कॉइल मधली जी प्रायमरी कॉइल आहे, स्क्रीनवरती तुम्हाला दिसते आहे, याच्यामध्ये चुंबकीय क्षेत्र तयार झालेलं असतं. त्यानंतर या डिस्ट्रीब्युटर शाफ्टवरील माफ करा, डिस्ट्रीब्युटर शाफ्टवरील या इग्निशन कॅम कडून ज्यावेळी सीबी पॉइंट उघडला जातो, म्हणजे हे पॉइंट ज्यावेळी उघडले जातात त्यावेळी इग्निशन कॉइल मधील या सेकंडरी वाइंडिंग मध्ये हाय व्होल्टेजची निर्मिती होते. म्हणजे जवळजवळ 20 ते 22,000 व्होल्टचा करंट या ठिकाणी तयार होतो. मग हा हाय व्होल्टेज करंट या इग्निशन कॉइलच्या साइड टर्मिनल पासून म्हणजे या वायरद्वारे हिथून तो या डिस्ट्रीब्युटर मधल्या सेंटर टर्मिनल पर्यंत इथं येतो. डिस्ट्रीब्युटर कॅपच्या सेंटर सॉकेट मध्ये येतो आणि तिथून तो या कार्बन ब्रश द्वारे या रोटरला मिळतो. आणि नंतर
डिस्ट्रीब्युटर कॅपच्या आतील बाजूने असणाऱ्या सेगमेंटपैकी रोटरच्या सान्निध्यात असलेल्या सेगमेंटला तो मिळतो. समजा ह्या रोटरच्या सान्निध्यात हा सेगमेंट आहे. तर ह्याला करंट मिळाल्यानंतर तो त्या एसटी वायरद्वारे त्या प्लगला दिला जातो. आणि स्पार्क प्लगचे सेंटर इलेक्ट्रोड आणि अर्थ इलेक्ट्रोड जी दोन टोक असतात, याच्यामध्ये हा हाय व्होल्टेज करंट गॅपमधून जंप घेऊन अर्थ होताना त्या दोन इलेक्ट्रोडमध्ये त्या ठिकाणी ठिणगी पडते. अशा प्रकारे या स्पार्क प्लगकडून ठिणगी पडताच इंजिन सिलेंडरमध्ये कॉम्प्रेस केलेले हवेचं आणि पेट्रोलचं मिश्रणाचा स्फोट होतो आणि पॉवर स्ट्रोक त्या ठिकाणी घडून येतो. तर पुन्हा एकदा मी थोडक्यात समजावून सांगेल की हा इग्निशन स्विच ऑन केला की ह्या बॅटरीचा विद्युत प्रवाह या वायरद्वारे प्रथम प्रायमरी कॉइलमध्ये येतो. प्रायमरी कॉइलमधून तो विद्युत प्रवाह या सीबी पॉइंटकडे येतो आणि हे सीबी पॉइंट मिटलेल्या स्थितीमध्ये असताना तो अर्थ होतो. अर्थ होतो म्हणजे प्रायमरी सर्किट पूर्ण होतं आणि ज्यावेळी तो विद्युत प्रवाह या प्रायमरी कॉइलमधून वाहतो त्यावेळी त्याच्यामध्ये चुंबकीय क्षेत्राची निर्मिती होते. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे की ह्या कॅममुळं ज्यावेळी हे पॉइंट उघडले जातात, पॉइंट उघडले की इकडे येणारा करंट काय होतो, खंडित होतो आणि त्यामुळं याच्यामध्ये तयार झालेलं जे चुंबकीय क्षेत्र, जोपर्यंत करंट वाहतो तोपर्यंत चुंबकीय क्षेत्र तयार होतो. ज्यावेळी हे पॉइंट उघडले जातात त्यावेळी करंट खंडित होतो. मग करंट यायचा बंद झाला की ह्याच्यामधलं चुंबकीय क्षेत्र कोसळतं आणि कोसळल्यामुळं या सेकंडरी कॉइलमध्ये उच्च दाबाच्या प्रवाहाची निर्मिती होते. म्हणजे 20 ते 22,000 व्होल्ट निर्मिती होते आणि तो विद्युत प्रवाह या एचटी वायरद्वारे डिस्ट्रीब्युटर मधल्या कार्बन ब्रशद्वारे या रोटरला मिळतो आणि ह्या रोटरच्या सान्निध्यामध्ये जो सेगमेंट असेल त्या सेगमेंटला तो करंट दिला जातो आणि तिथून ती वायर ज्या प्लगला दिली जाते त्या प्लगमध्ये एक सेंटर इलेक्ट्रोड असतो आणि अर्थ इलेक्ट्रोड असतो आणि मध्ये गॅप असते आणि ज्यावेळी तो करंट असा उडी मारून अर्थ होण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी ठिणगी पडते आणि याच ठिणगीच्या माध्यमातून या पेट्रोल इंजिनमध्ये दाबलेलं जे हवेचं आणि पेट्रोलचं मिश्रण आहे ते पेटवलं जातं. तर अशा प्रकारे या बॅटरी इग्निशन सिस्टीमचं त्या ठिकाणी कार्य चालतं. त्यानंतर सध्याच्या वाहनावरती जी आता जास्त करून वापरली जाणारी जी सिस्टीम आहे त्याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम. सध्या ह्या इलेक्ट्रॉनिकचं युग आहे आणि त्यामुळं सध्याच्या ज्या गाड्या आहेत, उदाहरणार्थ समजा तुमच्या हिरोच्या गाड्या असतील, होंडाच्या गाड्या असतील किंवा बजाजच्या 2 चाकी वाहनं असतील, मग स्प्लेंडर असेल किंवा पॅशन प्लस असेल किंवा यामाच्या गाड्या असतील किंवा होंडाच्या गाड्या असतील, या सर्व गाड्यांवरती आता या 2 चाकी वाहनांवरती किंवा 4 चाकी वाहनांवरती तुम्हाला इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम त्या ठिकाणी पाहावयास मिळते. आता ह्या इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीमची रचना कशा प्रकारची असते त्याची एक आकृती तुमच्या स्क्रीनवरती दाखवलेली आहे. आता यामध्ये कॉन्टॅक्ट ब्रेकर पॉइंट नसतात. मागच्या वेळेस आपण पाहिलं की कॉन्टॅक्ट ब्रेकर पॉइंट होते. पण आता या कॉन्टॅक्ट ब्रेकर पॉइंटमुळं त्या इंजिनमध्ये त्याच्या टायमिंगमध्ये फरक पडायचा आणि त्याच्यावरती उपाय म्हणून सध्याच्या वाहनांवरती ही इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम वापरलेली आपल्याला दिसून येते. आणि यामध्ये पॉइंट नसून त्या ठिकाणी प्रायमरी सर्किट चालू आणि बंद करायचं काम ह्या इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट कडून केलं जात असतं. तर याच्यामध्ये कॉन्टॅक्ट ब्रेकर पॉइंट व इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम मध्ये मूळ फरक हा प्रायमरी सर्किटमध्ये आहे. सीबी पॉइंट इग्निशन सिस्टीम मध्ये प्रायमरी सर्किट हे सीबी पॉइंट मुळे तोडलं जातं आणि जोडलं जातं. परंतु या इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम मध्ये जे प्रायमरी सर्किट आहे ह्या इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट द्वारे जोडले आणि तोडले जाते.
दोन्ही इग्निशन सिस्टीम मध्ये सेकंडरी सर्किट सारखेच आहे, म्हणजे हेतूनची जी रचना आहे ती सगळी एकसारखीच आहे, फक्त फरक एवढाच आहे या ठिकाणी. इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटला सेन्सर कॉईल एक असते, सेन्सर कॉईल, त्यालाच आपण पिकअप कॉईल असं सुद्धा म्हणतो. या सेन्सर कॉईलकडून सिग्नल मिळतात या इग्निशन कॉईलमधील या प्रायमरी कॉईलला मिळणारा मिळणारा जो विद्युत प्रवाह आहे तो खंडित होतो आणि या सेकंडरी कॉईलमध्ये हाय व्होल्टेज प्रवाहाची निर्मिती होते. आता पहा, आकृतीमध्ये तुम्हाला सेन्सर कॉईल दिसते आहे आणि डिस्ट्रीब्युटर पण बसवलेला आहे. तो डिस्ट्रीब्यूट म्हणजे काय? वाटणे. तर या कॉईलकडून आलेला करंट हा डिस्ट्रीब्युटर त्या प्लगला त्या ठिकाणी फायरिंग ऑर्डर प्रमाणे देत असतो. आता फायरिंग ऑर्डर म्हणजे काय? तर 4 सिलेंडरची इंजिन फायरिंग ऑर्डर आहे 1342. आता ते फायरिंग ऑर्डर म्हणजे काय? प्लगला जो हाय व्होल्टेज करंट देण्याचा जो क्रम असतो, त्या क्रमाला काय म्हणतात? फायरिंग ऑर्डर. म्हणजे पहिल्या प्लगला करंट दिल्यानंतर किती वेळेला द्यायचा? तिसऱ्याला, नंतर चौथ्याला, नंतर दुसऱ्याला आणि त्याप्रमाणे वायरची जोडणी केलेली असते. पहा, हा रोटर आता कोणत्या सेगमेंटच्या सान्निध्यात आलाय? तर 1 ला. 1 ला करंट दिल्यानंतर हा कितीला गेला पाहिजे? हा 3 नंतर 1342 आपण म्हणतो, बरोबर? म्हणजे 3 नंतर 4 ला, 4 नंतर 2 ला आणि मग 1 ला, बरोबर? म्हणजे अशा प्रकारे अशी फायरिंग ऑर्डर आहे पहा. हा बाण फिरतोय ना, म्हणजे पहिल्याला करंट दिल्यानंतर तिसऱ्याला मिळणार, नंतर चौथ्याला मिळणार आणि नंतर दुसऱ्याला मिळणार. म्हणून ही फायरिंग ऑर्डर दिली 1342, बरोबर? हा असा बाणाच्या दिशेने फिरलेला दाखवलेला आहे. तर त्यासाठी तो डिस्ट्रीब्युटर असतो. आणि सेन्सर कॉईलला या पिकअप कॉईल असं सुद्धा म्हणतात. इथं नाव दिलेलं आहे कंसामध्ये. यामध्ये डिस्ट्रीब्युटर शाफ्टवर एक धातूचा रोटर असतो. त्याला रिलेक्टर असंही म्हणतात. हा रिलेक्टर पहा. ह्याच्यावर असणाऱ्या उंचवट्याची संख्या ह्या सिलेंडरच्या संख्येवरती अवलंबून असते. आता इथं पहा 4 प्लग आहेत. म्हणजे हे 4 सिलेंडरचं इंजिन आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावरती 4 उंचवट्या आहेत. जर हे 3 सिलेंडरचं इंजिन असतं, तर इथं 3 पॉइंट्स आले असते. जर 2 सिलेंडरचं इंजिन असतं, तर इथं 2च पॉइंट आले असते. आता आकृतीमध्ये आपल्याला हे 4 प्लग प्लग दिसतायत, म्हणजे हे 4 सिलेंडरचं इंजिन आहे. त्यामुळं या रिलेक्टरवरती 4 पॉइंट्स तुम्हाला पाहावयास मिळतात. तर रिलेक्टरवर त्या इंजिन सिलेंडरच्या संख्येइतक्या टिप्स असतात. म्हणजे ह्या टिप्स आहेत 1, 2, 3 आणि 4. ठीक आहे. आता सीबी पॉइंट डिस्ट्रीब्युटर मधील ब्रेकर क्रॅम्प ब्रेकर कॅम्प प्रमाणेच हा रिलेक्टर काम करतो. डिस्ट्रीब्युटर हाऊसिंग मध्ये कायम चुंबक व पिकअप कॉईल त्या ठिकाणी फिट केलेली असते. ही पिकअप कॉईल आणि कायम चुंबक त्या ठिकाणी फिट केलेला असतो. आता रिलेक्टर टिप पिकअप कॉईलच्या या चुंबकीय क्षेत्रातून जात असताना पिकअप कॉईल मध्ये, म्हणजे हेतून ही पिकअप कॉईल आहे आणि हा रिलेक्टर या पिकअप कॉईलच्या सानिध्यातून पुढे जात असताना या पिकअप कॉईलमध्ये वीज प्रवाह तयार होतो आणि हा प्रवाह जेव्हा पिकअप कॉईलकडून ह्या कंट्रोल युनिटला जातो, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटला जातो, त्यावेळेस या कंट्रोल युनिटमध्ये डायोड आणि ट्रान्झिस्टरद्वारा इग्निशन कॉईलच्या या प्रायमरी कॉईलला मिळणारा विद्युत प्रवाह त्या ठिकाणी खंडित केला जातो. या ज्यावेळी हा रिलेक्टर फिरेल त्यावेळी
ह्या पिकअप कॉईल मधले जे चुंबकीय क्षेत्र त्या ठिकाणी या पिकअप कॉईलमध्ये वीज प्रवाह तयार होतो आणि तो वीज प्रवाह या इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटला दिला गेल्यामुळं ह्याच्यामधल्या डायोड आणि ट्रान्झिस्टरद्वारा या प्रायमरी वाइंडिंगमध्ये मधला दिला जाणारा जो प्रायमरी करंट आहे तो काय केला जातो, खंडित केला जातो आणि त्यामुळं या प्रायमरी कॉईलमधील चुंबकीय क्षेत्र या प्रायमरी कॉईलमधील चुंबकीय क्षेत्र कोलॅप्स झाल्यामुळं किंवा नष्ट झाल्यामुळं या सेकंडरी वाइंडिंगमध्ये हाय व्होल्टेजची निर्मिती होते. भारतीय बनावटीच्या बजाज स्कूटर असेल किंवा जपान कोलॅबरेशनच्या ज्या मोटरसायकली आहेत, म्हणजे आपण पूर्वी बघतो हिरो होंडा, हिरो डॉन, हिरो स्प्लेंडर, स्प्लेंडर प्लस, पॅशन, पॅशन प्लस, ह्या ज्या काही जापनीज कोलॅबरेशनच्या ज्या मोटरसायकली आहेत, त्याच्यावरती आपल्याला ही इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम त्या ठिकाणी पाहावयास मिळते. त्यानंतर आता ह्या बॅटरी इग्निशन सिस्टीम मधले जे मुख्य भाग आहेत त्यांची आपण थोडक्यात त्या ठिकाणी माहिती पाहणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तुमच्या स्क्रीनवरती दिसतो आहे ते म्हणजे इग्निशन कॉईल. हे दिसते इग्निशन कॉईल. ह्या इग्निशन कॉईलचा मुख्य उद्देश काय आहे पहा. त्यातले भाग अगोदर बघा. हे इग्निशन कॉईलच्या आतमध्ये सेंटरला एक कोर दिलेला असतो आणि त्याच्या भोवताली हे प्रायमरी कॉईल त्या ठिकाणी गुंडाळलेली दिसून येते. ह्या इग्निशन कॉईलला 2 टर्मिनल आहेत आणि प्रायमरी कॉईलचं हे प्रायमरी टर्मिनल त्याची एक वायर इथं जोडलेली आहे आणि नंतर ती वायर या दुसऱ्या टर्मिनलला जोडलेली आहे. ठीक आहे. आणि मध्ये जे सेंटरला आहे ते त्याच्यावरती सेकंडरी वाइंडिंग त्या ठिकाणी गुंडाळलेली असते. ह्या इग्निशन कॉईलमध्ये त्याचा महत्त्वाचा उद्देश काय आहे नीट लक्षात घ्या. तर बॅटरीच्या 6 किंवा 12 व्होल्टच्या विद्युत प्रवाहाचे रूपांतर हाय व्होल्टेजमध्ये करण्यासाठी म्हणजेच 20 ते 24,000 व्होल्टमध्ये करण्यासाठी या इग्निशन कॉईलची रचना पेट्रोल इंजिनवरती केलेली असते आणि म्हणून ह्या इग्निशन कॉईलला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असेही म्हणतात. आता ह्या इग्निशन कॉईलमध्ये लॅमिनेटेड आयर्न कोअर किंवा माइल्ड स्टीलच्या पातळ पत्र्याच्या तुकड्यावर प्रथम प्रायमरी वाइंडिंग केलेलं असतं. म्हणजे हे प्रायमरी वाइंडिंग आहे. त्याचं एक टोक कुठं जोडले बघा, हे टर्मिनल दिसतंय प्रायमरी टर्मिनल आणि हे दुसरं टोक इथं जोडलेलं आहे. बरोबर. आणि ही जी वायर आहे प्रायमरी वाइंडिंगची ही फाईन इन्सुलेटेड असून सेकंडरी वाइंडिंग केलेलं असतं. सॉरी, मग अशी काय सांगितलं की इग्निशन कॉईलमध्ये लॅमिनेटेड आयर्न कोअर किंवा माइल्ड स्टीलच्या पातळ पत्र्याच्या तुकड्यावर प्रथम सेकंडरी वाइंडिंग केलेलं असतं. हे सेकंडरी वाइंडिंग आणि या सेकंडरी वाइंडिंग म्हणजे तांब्याच्या तारेच्या गुंडाळ्या त्यासाठी फाईन इन्सुलेटेड वायर असून तिच्या फेऱ्यांची संख्या जवळजवळ 22,000 एवढी असते. गुंडाळ्यांची संख्या. या सेकंडरी वाइंडिंगचं जे एक टोक आहे या सेकंडरी वाइंडिंगचं एक टोक या सेकंडरी टर्मिनलला जोडलेलं असतं इथं आणि दुसरं जे टोक आहे हे दुसरं टोक या ठिकाणी प्रायमरी वाइंडिंगला त्या ठिकाणी जोडलेलं दिसून येतं. खालच्या बाजूने जोडतात किंवा वरच्या बाजूने जोडलेलं तुम्हाला दिसून येईल किंवा ते आतील बाजूनं केसिंगला अर्थ केलेलं असतं. आता या सेकंडरी वाइंडिंग वरती प्रायमरी वाइंडिंग केलेलं असतं आणि या वाइंडिंगसाठी वापरलेली वायर सुद्धा फाईन इन्सुलेटेड असून सेकंडरी वाइंडिंगच्या वायरपेक्षा या प्रायमरी वाइंडिंगची वायर थोडी जाड असते आणि तिच्या फेऱ्यांची संख्या ही 200 ते 300 असते. या वाइंडिंगच्या वायरची दोन्ही टोके
या इग्निशन कॉइलच्या 2 साइड टर्मिनलला जोडलेली दिसतात. इग्निशन कॉइलच्या 2 साइड टर्मिनल पैकी ज्या टर्मिनलच्या बाजूस अधिक चिन्ह किंवा बी लिहिलेलं असतं त्या टर्मिनलची वायर इग्निशन स्विचला जोडलेली असते आणि ज्या बाजूला निगेटिव्ह लिहिलेलं असतं किंवा डी लिहिलेलं असतं त्या टर्मिनलची वायर ती डिस्ट्रीब्युटरला असेंब्लीमधील सीबी पॉइंटला जोडलेली असते आणि सेकंडरी वाइंडिंगच्या बाहेरील बाजूने आयर्न केस म्हणजे एक पत्र्याचं कोटिंग त्या ठिकाणी केलेलं असतं ह्याच्या भोवतालला. आता प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग हे वॅक्स पेपरने एकमेकापासून अलग करून एका इन्सुलेटिंग केसमध्ये ते फिट केलेले असतात आणि वरील बाजूने ही हार्ड बॅकेलाइटची कॅप त्या ठिकाणी तुम्हाला दिसते आहे बसवलेली असते आणि ह्या इग्निशन कॉइलच्या तळाला पोर्सलिन ऑइल त्या ठिकाणी दिलेलं असतं. कॉइल जेव्हा गरम होते तेव्हा हे ऑइल कूलिंग एजंटचं काम त्या ठिकाणी करून या कॉइल मधील उष्णता कमी करण्याचं काम करत असते. आता या इग्निशन कॉइल कडून हाय व्होल्टेजची निर्मिती कशी होते पहा, की ज्यावेळी इग्निशन स्विच ऑन केलं जातं त्यावेळी बॅटरीचा 6 किंवा 12 व्होल्टचा विद्युत प्रवाह या प्रायमरी वाइंडिंग मधनं प्रवाहित होतो व सीबी पॉइंट मिटलेल्या स्थितीत असताना त्याच्याकडून तो अर्थ होऊन प्रायमरी सर्किट पूर्ण होत असते आणि यावेळी या प्रायमरी वाइंडिंग मध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. आता प्रायमरी वाइंडिंगच्या सान्निध्यात सेकंडरी वाइंडिंग असल्याने हे सेकंडरी वाइंडिंग आहे. या प्रायमरी वाइंडिंगच्या सान्निध्यात सेकंडरी वाइंडिंग असल्याने निर्माण झालेल्या चुंबकीय रेषा या सेकंडरी वाइंडिंग कडून कापल्या जातात किंवा त्या वाइंडिंग मध्ये घुसतात आणि म्युच्युअल इंडक्शन म्हणजे परस्पर प्रवर्तनाच्या गुणधर्मानुसार या सेकंडरी वाइंडिंग मध्ये विजेचा दाब निर्माण होतो. परंतु चुंबकीय रेषा छेदण्याचा वेग कमी असल्याने सेकंडरी वाइंडिंग मध्ये निर्माण होणारा विजेचा दाब कमी असतो. आता जेव्हा सीबी पॉइंट कडून प्रायमरी सर्किट खंडित होते तेव्हा या सेकंडरी वाइंडिंग मध्ये पसरलेल्या चुंबकीय रेषा एकदम कोसळतात आणि ह्या रेषा कोसळल्यामुळं सेकंडरी वाइंडिंग मध्ये 20 ते 22,000 किंवा 22,000 ते 24,000 व्होल्ट पर्यंत करंट उच्च दाबाचा करंट किंवा वीज प्रवाह तयार होतो आणि या उच्च दाबाचा वीज प्रवाह या इग्निशन कॉइलच्या सेंटर टर्मिनल पासून या एचटी वायरद्वारे नंतर तो डिस्ट्रीब्युटर मार्फत प्लगला दिला जातो. तर अशा प्रकारे एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल की ह्या इग्निशन कॉइलचा मुख्य उद्देश लो व्होल्टेज करंटचं हाय व्होल्टेज करंटमध्ये रूपांतर करणे म्हणजे बॅटरीच्या 6 किंवा 12 व्होल्टचं रूपांतर 20,000 ते 24,000 व्होल्ट मध्ये करण्यासाठी या इग्निशन कॉइलची रचना पेट्रोल इंजिनवरील इग्निशन सिस्टीम मध्ये केलेली असते. आता दुसरा जो पार्ट आपण पाहतोय तो म्हणजे कंडेन्सर. कंडेन्सर कसा असतो त्याची आकृती तुमच्या स्क्रीनवरती दिसते आहे. आता ह्या कंडेन्सरचा मुख्य उद्देश काय आहे पहा, की लो टेन्शन सर्किटमध्ये 6 किंवा 12 व्होल्टचा करंट बंद किंवा चालू होतो किंवा या कॉन्टॅक्ट पॉइंटद्वारे बॅटरीचे करंट जोडले किंवा तोडले जातात. तर त्यावेळी या कॉन्टॅक्टद्वारे बॅटरीचे करंट जोडले किंवा तोडले जाते त्यावेळी कॉन्टॅक्ट पॉइंट उघडल्यानंतरही बॅटरीकडून आलेला करंट उडी मारून दुसऱ्या पॉइंटवरती जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि हा करंट जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडी मारतो तर त्या ठिकाणी स्पार्क किंवा ठिणगी पडते आणि आपणास माहित आहे की स्पार्क झाल्याने उष्णता निर्माण होतात आणि त्यामुळे काय होतात पॉइंट जळले जातात.
काही वेळा प्रायमरी वाइंडिंगमध्ये 6 किंवा 12 व्होल्टच्या ऐवजी जास्त करंट तयार होतो आणि जास्त शक्तिशाली करंट तयार झाल्यामुळं त्या ठिकाणी पॉइंट जळण्याची शक्यता असते आणि त्यामुळं या पद्धतीत आपण त्यासाठी हा कंडेन्सर वापरतो. हा कंडेन्सर काय करतो? तर पॉइंट जळण्यापासून वाचवतो. कसं वाचवतो पहा, की प्रायमरी सर्किट पूर्ण होते, त्यावेळी हा कंडेन्सर स्वतःमध्ये विद्युत प्रवाह साठवून ठेवतो आणि चार्ज होऊ लागतो. आणि पॉइंट उघडे होऊन प्रायमरी सर्किट ज्यावेळी खंडित होते, तेव्हा या प्रायमरी सर्किटमधील जो प्रवर्तित करंट आहे किंवा त्याला आपण इंड्यूस्ड करंट म्हणतो, तो सीबी पॉइंटमधील आर्थिंग पॉइंटवर उडी घेण्याचा प्रयत्न करतो. त्याच वेळी हा चार्ज झालेला कंडेन्सर आपल्यामध्ये साठवलेला करंट काय करतो? बाहेर फेकतो. आणि मग ह्याच्यामधला दाब जास्त असल्यामुळं तो प्रवर्तित करंटशी टक्कर देऊन किंवा किकबॅक करून त्यास नाहीसा करतो. तर अशा प्रकारे त्या सीबी पॉइंटकडे प्रवाह न वाहिल्याने पॉइंट जळण्यापासून वाचवले जातात. त्याचप्रमाणे या किकबॅक प्रवाहामुळे दुसरा एक महत्त्वाचा फायदा असा आहे, की प्रायमरी कॉईल भोवती निर्माण झालेल्या चुंबकीय रेषा चांगल्या प्रकारे कोसळून सेकंडरी वाइंडिंगमध्ये चांगल्या प्रकारचा विद्युत प्रवाह निर्माण होण्यास त्या ठिकाणी मदत होते. तर एक गोष्ट प्रामुख्याने आता लक्षात घ्या, की हा कंडेन्सरचा उद्देश कशासाठी आहे? तर सीबी पॉइंट जळण्यापासून वाचवण्यासाठी या कंडेन्सरची रचना इग्निशन सिस्टममध्ये दिलेली असते. ठीक आहे. तर आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.